नमस्कार, आपण पाहत आहात लोकसेवक न्यूज. मी हनुमान कांबळे. उल्हासनगर महानगरपालिकेला 8 ऑगस्ट 2026 रोजी 77 वर्ष पूर्ण झाले आहेत. या 77 वर्षामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेने काय विकास केला आहे व नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा देण्यात येतात त्या मूलभूत सुविधा पूर्ण देण्यात आल्या आहेत का, या संदर्भात आपण घेऊया नागरिकांच्या प्रतिक्रिया. 77 वर्षामध्ये उल्हासनगर मध्ये येत्या 10 ते 15 वर्षापासून विकास झालेला दिसतोय मला. याच्या अगोदर तर पाण्याची परिस्थिती वाईट होती. आमच्या स्वतः वार्डामध्ये पाणी नव्हतं. आमच्या 2007च्या नंतर जी आम्ही भूमिका मांडली आमच्या साहेबांनी, टँकर मुक्त करा आणि पाणी आम्ही देतो म्हणून, या आमच्या वार्डामध्ये पाण्याची बिकट परिस्थिती, कठीण परिस्थिती होती. आता सध्या पाणी म्हणजे आम्हाला आता कमीत कमी 8 ते 10 तास पाणी भेटत आहे उल्हासनगर 4 नंबर ओटीवरती. आणि तसं बघायला तर रोड चांगलं सुशोभीकरण होत आहे. आणि त्याच्या अगोदर रोड आणि पाणी ह्याची व्यवस्था शहरामध्ये आपल्या बिलकुल नव्हती. अशी उल्हासनगरची परिस्थिती होती. आणि जे 77 वर्षामध्ये जे व्हायला पाहिजे होतं ते काय कुठं दिसत नाही. 77 वर्षामध्ये जे डेव्हलप वगैरे आणि जे आमच्या उल्हासनगरचे जे ब्रिज झालेले आहे उल्हासनगरला, ते बिना फायद्याचे ते गेलेले. त्याला काय पब्लिक काय यूज करत नाहीये. रोड छोटे, त्याच्यावरनं पण लोकांचं येणं जाणं होत नाहीये. उल्हासनगर महानगरपालिकेला 77 वर्ष स्थापन झालंय. महानगरपालिका क्षेत्रामध्ये विकास झालाय का साहेब? सर्वप्रथम जय भीम जय शिवराय. मला विचारलं तुम्ही की 77 वर्ष आपल्या महानगरपालिकेला झालेला आहे, तो विकास झालेला आहे का? मला असं वाटतं विकास तर काही दिसत नाही. काय विकास कुठं काय झोपला आहे की काय विकास काय आजारी पडला आहे की विकास गायब झालेला आहे? विकास काही दिसतच नाही साहेब. सर्वसामान्य माणूस म्हणून मी बोलतोय की 77 वर्ष झाले महानगरपालिकेला. तर मूलभूत सुविधा म्हणजे आरोग्याच्या सुविधा पाहिजेत, शिक्षणाच्या सुविधा पाहिजेत, पाण्याच्या सुविधा पाहिजेत. आमच्या विभागात तर पाणी 12-1-2 वाजता पाणी येतोय. कुठल्या प्रभाग येतो? आमचा प्रभाग येतोय सुभाष टेकडी. मी 18 आणि मी 13 प्रभागामध्ये राहतोय. तर आमच्याकडे पाणी 12च्या नंतरच येतं. म्हणजे अजून मूलभूत सुविधा दिल्या नाही. मूलभूत सुविधा कशाला बोलतात तेच कळत नाही. हे मूलभूत सुविधा हे कळतच नाही आहे ना. तर महानगरपालिकेला 77 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या 77 वर्षामध्ये ज्या मूलभूत गरजा नागरिकांना त्यांनी पुरवल्या पाहिजेत, वैयक्तिक मत काय? आमचं वैयक्तिक मत असं आहे की साहेब, आम्ही सगळे इथं रिक्षा ड्रायव्हर आहे. आणि राहिली गोष्ट आता म्हणतात तुम्ही 77 वर्ष पूर्ण झालेत महानगरपालिकेला, तर आता तुम्ही बघून घ्या विकास किती झालेला आहे. इथनं म्हणलं तर शहर स्टेशन पर्यंत एवढे खड्डे आहेत की आम्हाला तर सोडा, आम्हाला तर रोज सहन करावं लागतं. पण काही पॅसेंजर वयस्कर असतात, त्यांना मानेला झटका लागतो, कमरेला झटका लागतो. आणि राहिली गोष्ट इथं खड्डे आहेत ना, तर अनेक महिला इथं पडलेल्या आहेत, आम्हाला उचलावं लागतं त्यांना सकाळी. आता हे 2 दिवस झाले यांनी काय ते खडे आणून टाकतात, माती आणून टाकतात. पाऊस पडला का 5 मिनिटांमध्ये ते वाहून जातं. आता शेवटी करणार काय? आम्ही कोणाकडे जाणार, कोणाकडे न्याय मागणार? हा, तर आता रिक्षा आहे म्हणून चालते तुटकी फुटकी, काय तुटलं फुटलं तर आम्हालाच बनवावं लागतं. आता हा बघा विकास झालेला आहे 77 वर्षापासून, आम्ही एवढं बोलू शकतो. 35 वर्षापासून आम्ही याच लाईनीला गाडी चालवतोय, पण त्यांचा काय आम्हाला ठाव ठिकाणा लागला नाही. कोणीच आम्हाला मार्गदर्शन करत नाही. काय रस्ता कसला बरोबर आहे आता बनवला आणि लालीने बनवले. त्यामध्ये पाणी साठून ही हालत झाली रस्त्याची हालत. रोज एक नवीन ऍक्सिडेंट होतोय तशी, रोज एक नवीन ऍक्सिडेंट होतोय तशी. बाकी काय करायचं यासाठी? मार्ग काढला पाहिजे ना. काय ते होतात. महानगरपालिका स्थापन होऊन 8 ऑगस्टला 77 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ज्या मूलभूत गरजा महानगरपालिकेने पूर्ण केल्या पाहिजेत नागरिकांच्या, त्या सुविधा, मूलभूत सुविधा तुम्हाला मिळतात का? रस्ता, लाईट, पाणी या संदर्भात सर आतापर्यंत जे आहे त्या तशाच कंडिशन मध्ये आहेत. आणि म्हणावं तसं काय अजून त्यांनी काय महानगरपालिकेने आमच्या गोरगरिबासाठी किंवा रस्ते, ट्रॉफिक या संदर्भात त्यांनी काय एवढा विकास केलेला नाही. तुम्ही ट्रक चालक आहात, हो, तर तुम्हाला रस्त्याचा काय अनुभव? रस्त्याला खूपच त्रास आहे, खड्डे खूप आहेत. आणि जे म्हातारे कोतारे लोकांना खूप त्रास होतो खड्ड्याचा. आणि गाडीला ट्रॉफिक हर ठिकाणी ट्रॉफिक होते, चौकात ट्रॉफिक होते.
आणि जिथं जिथं समजा ट्रॅफिकच्या ठिकाणी असं नो पार्किंगच्या गाड्या कार उभे राहतात, त्यामुळं ट्रॅफिकला त्रास होतो. एकंदरीत महानगरपालिकेला 77 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या 77 वर्षामध्ये महानगरपालिकांनी नागरिकांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्या आहेत की नाही त्याबद्दल आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. तर काही नागरिकांचं म्हणणं आहे की या 5 ते 10 वर्षामध्ये थोडासा विकास झालेला आहे आणि जेवढा विकास झाला पाहिजे होता तेवढा विकास झालेला नाही. उल्हासनगर महानगरपालिकामध्ये BJP आणि शिवसेना यांचं युतीचं प्रशासन आहे. यांच्या प्रशासनामध्ये किती विकास होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.